पुढच्या बातमीकडे जाऊया। विदर्भातल्या शाळांमध्ये आज विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा होतोय। नागपूरच्या नूतन भारत विद्यालयानं आगळा-वेगळा प्रवेशोत्सव केला। नूतन भारत शाळेनं पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या ऐतिहासिक निवासस्थानी नेलं। इथे विद्यार्थ्यांना डॉक्टर हेडगेवार यांच्या जीवनाची, त्यांच्या विचारांची जाणीव करून दिली। शाळेचे शेकडो विद्यार्थी अचानक महाल परिसरामध्ये डॉक्टर हेडगेवार यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि तिथल्या ऐतिहासिक वस्तूंचं निरीक्षण करत शिक्षकांकडून त्यांनी इतिहास जाणून घेतला। अनुभव आणि अनुभूतीतून विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं म्हणून आम्ही ऐतिहासिक स्थळांना भेट देत असतो। शाळेच्या पहिल्याच दिवशी जर विद्यार्थ्यांनी संघाच्या माध्यमातून देशाची आणि समाजाची सेवा करणाऱ्या डॉक्टर हेडगेवार यांचा इतिहास जाणून घेतला तर त्यात चूक काय, असं शाळेचं म्हणणं आहे। मुलं प्रदीर्घ उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आज शाळेला पहिल्या दिवशी पोहोचले। मात्र नागपूरच्या नूतन भारत शाळेने एक आगळा वेगळा उपक्रम राबवलेला आहे। पहिल्याच दिवशी मुलांना वर्गखोलीमध्ये बसवून बंदिस्त पद्धतीने शिक्षण देण्याऐवजी त्यांना अनुभव मिळावेत, जीवनाचे काही अनुभव मिळावे, यासाठी एका प्रकारची त्यांची सहल काढलेली आहे। सध्या हे मुलं जे आहेत हेडगेवार यांचं घर पाहून बाहेर पडलेले। आपल्यासोबत नूतन भारत शाळेचे सचिव रमेश बक्षी सर आहेत। सर, पहिल्याच दिवशी आगळा वेगळा प्रवेशोत्सव। हो, मुलांना प्रत्यक्षात काहीतरी शिकता आलं पाहिजे, इतिहास कळला पाहिजे, परंपरा कळली पाहिजे आणि त्याच्यातून प्रेरणा मिळायला पाहिजे, असा आमचा दृष्टिकोन आहे। म्हणून या मुलांना पहिल्याच दिवशी, मागच्या वर्षी आम्ही स्मृती मंदिरात नेलं होतं पहिला दिवस, आणि या वर्षी पहिला दिवस जे स्मृती मंदिर ज्यांच्या नावाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख आहे, संस्थापक आहेत, त्या पूजनीय डॉक्टर हेडगेवारांच्या वास्तूला, जिथे त्यांचा निवास होता, तिथे भेट देण्याचा उपक्रम, आणि सोबतच भोसले वाडा जो एक ऐतिहासिक वारसा या देशाचा, तिथे या मुलांनी भेट दिलेली आहे। याचा मला खूप आनंद आहे। इतिहास विद्यार्थ्यांना कळावा, आपली संस्कृती कळावी, आपली परंपरा कळावी, आणि अनुभवातनं जे शिक्षण आहे, नूतन भारत त्याच्यावर भर देत असते, अनुभवातनं शिक्षण। म्हणून पहिला दिवस आम्ही आपला जो शिवाजी महाराज आहे त्यांचा इतिहास, त्यांचे जे वंशज आहे, आपला भोसले वाडा आणि राजासाहेबांची भेट, त्या तिथे आम्ही घेऊन गेलो। तिथून आम्ही इथे त्यांच्याच मागच्या याच्यामध्ये हे आहे हेडगेवार स्मारक, म्हणजे त्यांचं घर, तिथे मागच्या वर्षी स्मारकाला भेट दिली आणि तिथे कुठे राहत होते त्यांच्याबद्दल माहिती आणि शिवाजी महाराजांबद्दल माहिती, त्यांच्या इतिहासाबद्दल माहिती, ही विद्यार्थ्यांना अनुभवातून शिकता यावं, यासाठी आम्ही आज पहिल्या दिवशी इथे घेऊन आलो। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।